जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। डायनामो एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन शोधत आहे इयत्ता 1 ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश शिकवण्यासाठी उत्साही महिला शिक्षिका। जर तुम्हाला मुलांशी इंग्रजीमध्ये आत्मविश्वासाने संवाद साधता येत असेल आणि शिकवण्याची आवड असेल तर ही संधी तुमच्यासाठीच। समाधानकारक मानधन देण्यात येईल। त्वरित संपर्क साधा 7020046690। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग। हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनले। सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसर हा दिवसेंदिवस वाहतूक कोंडी, अनियोजित पार्किंग आणि बेशिस्त बांधकामांमुळे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे। विशेषतः कमर सायकल मार्ट समोरील शिवगंगानगर क्रमांक 2 कडे जाणारा रस्ता हा अरुंद असून त्यावर सतत होणारी वाहतूक कोंडी नागरिकांच्या संतापाचं कारण बनली आहे। नई जिंदगी परिसरात मोठ्या प्रमाणावर मंगल कार्यालय आणि फंक्शन हॉल उभारण्यात आले आहेत, मात्र बहुतांश हॉलमध्ये पार्किंगची कोणतीही सक्षम व्यवस्था नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। लग्न समारंभ, साखरपुडा किंवा अन्य कार्यक्रमांच्या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांची मोठी गर्दी होते, त्यामुळे नागरिकांना चालणेही कठीण बनते। रस्त्याच्या कडेला घडेवाले, कुकर, गॅस रिपेअरिंग, कपाट दुरुस्ती यांसारखे व्यवसाय करणाऱ्यांनी 4 चाकी वाहने उभी केल्याने परिस्थिती आणखी बिकट होते। परिणामी वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून अनेकदा किरकोळ अपघात आणि वादाच्या घटना घडत असल्याचं स्थानिकांचे म्हणणे आहे। या परिसरातील शहाबाज फंक्शन हॉलचा प्रश्नही वारंवार चर्चेत येत आहे। या हॉलमध्ये पार्किंग व्यवस्था नसल्याने कार्यक्रमाच्या वेळी रस्त्यावरच वाहने लावली जातात। सुरक्षा रक्षक असला तरी तो वाहतुकीचे नियोजन करत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत। त्यामुळे अनेकदा या रस्त्यावर अपघात होतात आणि वाहन चालकांमध्ये शाब्दिक वाद होऊन परिस्थिती हाणामारीपर्यंत पोहोचते। यातच भर म्हणजे रस्त्याच्या मधोमध उभे असलेले विजेचे खांब। अनेक वेळा तक्रारी करूनही हे खांब हटविण्यात आले नसल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे। दाट लोकवस्ती आणि अरुंद रस्ते यामुळे आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दल किंवा रुग्णवाहिकेलाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान या प्रभागातील निवडून आलेले 4ही नगरसेवक AIMIM पक्षाचे असून त्यांनी या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे। महानगरपालिकेने तातडीने नियमांची अंमलबजावणी करून बेकायदा पार्किंगवर कारवाई करावी, तसेच पोलीस प्रशासनाने नियमित वाहतूक नियंत्रण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे। इसका कोई प्रॉब्लम नहीं है। ये जो पार्किंग है ना, यहाँ से जाने के लिए पूरी गर्दी है। क्या क्यों क्या बैठ है? हाँ, बोलो क्या प्रॉब्लम है? जो तो ये काम है। बोलो क्या प्रॉब्लम है? अभी ये जो हॉल की वजह से जो तकलीफ हो रही, हाँ। इस पूरे जो विष्णु नगर जो भी नगर आता है, भीमा शंकर नगर, हाँ। इधर से जो जाने के लिए तकलीफ हो रही है। यहाँ से पेशेंट रहता है, कोई प्रेग्नेंट औरत रहती है, या कोई BP शुगर का पेशेंट रहता है। जब इसके हॉल में प्रोग्राम रहता है, ये शाहबाज हॉल में, तो हमको जाने के लिए बहुत तकलीफ होती है। इधर से जाने के लिए बहुत तकलीफ होती है। वो भैया हॉल चला रहे तो कि उनकी पार्किंग की सेवा जो है उन्हें करना चाहिए। अच्छा है कि उनकी पार्किंग की सेवा भी है, मैं नहीं कहता नहीं, फिर भी उनकी गाड़ी जो है रोड पर लगती है कि वॉचमैन ठहरा करके उनकी गाड़ी जो है अंदर लेना चाहिए। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिर, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग।